दखल या गोष्टीची घ्या। अशा प्रकारचे कृत्य जर घडले फायनल मध्ये तर नक्की तुम्हाला बघा 2 धावेची पेनल्टी ऑलरेडी संघाला लागली आहे। पुढच्या वर्षी या संघाला या स्पर्धेमध्ये एंट्री नसेल अशा प्रकारे कृत्य केले तर त्यामुळे सहकार्य आपण प्रेक्षकांनी करायचे। खेळाडू वृत्ती खेळाडू दाखवत आहेत। 2 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून बॅन करण्यात आले। मी पुन्हा सूचना देईल कारण आपण बघा यावर्षी 2 संघांना आम्ही बाद करण्यात आले, त्यांची नावं नक्कीच आम्ही सांगणार नाही, परंतु अशा प्रकारचे जो संघ कृत्य करेल त्याला या स्पर्धेमध्ये संधी नाही। सन्मान या ठिकाणी मंगेदादा केणी साहेबांचं केलं जाते। त्यानंतर दोस्ती दुनियेतला राजा माणूस, दमदार व्यक्तिमत्व, नेहमी क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य असतं असे व्यक्तिमत्व म्हणजे विवेक दादा केणी। सातत्यानं क्रिकेट स्पर्धेतल्या प्रत्येक टीमला त्यांनी खूप मोठं सहकार्य केलंय। खिडूकपाडा थोडं कॉपरेट करा, मॅच आम्ही सुरू करतोय, थोडा सीमारेषेच्या बाहेरून चला सूचना करतोय। बघा एक प्रेक्षक आलाय स्टेजवर, आणखी ना आमचे दर्दी प्रेक्षक प्रवीण क्रिकेटसाठी काय पण नहीं सागर पीने वाले को मौका चाहिए। खाएंगे पिएंगे ऐश करेंगे। बघा प्रेक्षक आले VIP डाईज वर, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। यस झूमते हुए ये दर्शक आ चुके हैं। फायनली पार्किंग डन। वैभव दादा केणी यांचा सन्मान केला जातोय। केणी सिटीज खरं तर सन्माननीय वैभव दादा केणी यांचा सन्मान केला जातोय। जय मल्हार हर्षित मनोज शेठ पाटील किरवली मंडळाला त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याला मधुकर दादा पाटील आणि प्रमोद दादा मात्रे दोघांनी आपण या सन्मानासाठी मधुकर दादा पाटील आणि प्रमोद दादा मात्रे या। ज्ञानदेव दादा पाटील किरवली यांना देखील इन्व्हाइट करेल, आपण यावं, आपला सन्मानित केला जाईल। खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत। तर मॅच ऑन झाले। तानसर विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली सेमीफायनल सेकंड। राकेश बाद झालाय आणि बघा प्रवीण एक महत्वाची सूचना आहे, विकेटसाठी 5 पॉइंट। यस सागर, बघा सेमीफायनल पर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या धाबा काउंट केल्या जातील। फायनलच्या शेवटच्या लढतीमध्ये धाबा काउंट केला जाणार नाही आणि 1 विकेटसाठी 5 पॉइंट हे ग्राह्य धरले जातील। आणि ज्या कोणत्याही संघाच्या खेळाडूला बाईक मिळेल ते नेहमीप्रमाणे 15,000 रुपये त्यांचे कट करण्यात येतील। थैंक यू सो मच। सेमीफाइनल 2 की तरफ चलते हैं। पहली बॉल पर गोल्डन डक 0 पर आउट हुए राकेश पोरजी। अब मैदान में टोडल पोरजी यानी कि 4G के रफ्तार से रन बनाते हैं टीम धानसर। सागर सेमीफाइनल 2 कमेंट्री बॉक्स में आप हमारे साथ जुड़े हैं। सभी मुकाबले पैसा वसूल हुए, ये भी पैसा वसूल होगा आज। नक्कीच बलाढ्य लढत आहे। नवनाथला पाहते इम्पॉर्टंट विकेट मिळाली। पुढचा चेंडू ड्राइव्ह करतोय सामत। बघा प्रवीण मागच्या सामन्यामध्ये जो किरवलीने विजय मिळवला ना तो सुद्धा पाहण्यासारखा होता, मात्र टायगरला धानसरनं 1 साइड पराभूत केलं। नवनाथ गायकर देव बल्लेबाज, क्या छूटी देवाश ने छोटी नारिवली की, फिर नवनाथ ने एक पाव पर भी छक्का मारा, बहुत छक्के मारे और वो मैन ऑफ द मैच के हीरो बने किरवली से नवनाथी। तर विकास पाटील आमचे सिद्धी किरवले आयोजक आहेत, कुठे असेल तर आपण या संपर्क सदा मंगेदादा केणी आपल्याला इथे आमंत्रित करतात। विकास दादा आमचे सिद्धी किरवलेचे। तर नक्कीच गुलशन आहेत आमचे 12th मॅन, धाकधूक त्यांच्या अजूनही मनामध्ये। गुलशन नेहमी आम्ही पाहतो 12वे खेळाडू, चांगले स्कोरर आहेत, मात्र नेहमी धाकधूक असते। गावचा जो अभिमान असावा 12व्या खेळाडूला तो असा असावा। गुलशन जब होते ना 12th मैन तो कमेंटेटर को धाकधूक होती है हमेशा। आणि स्पेशली प्रवीण 12व्या खेळाडूंना कूलर आहे, 4ही 12व्या खेळाडूंना कूलर आहे। बघा गुलशन खुश असतील। 3 चेंडू संपलेत, 1 धाव 1 विकेट, दबाव निर्माण केलाय प्रवीण किरवली संघानं। जी बिल्कुल, किरवली की गेंदबाजी बहुत ही चालाक और चतुर है अभी तक। खिड़ुकपाड़ा की तरह व्हाइट बॉल। किशोर पोरजी बहुत बड़े बल्लेबाज है, अनुभवी है। कैलाश पोरजी भी अनुभवी है, लेकिन किशोर पोरजी को आज चलना चाहिए। उनके साथ ही टोडल पोरजी स्कोरबोर्ड पे 2 रन 1 विकेट। जीतने वाली टीम मेगा फाइनल में, देखिए खिड़ुकपाड़ा फाइनल में पहुंची है,
और उनके दर्शक झूमते हुए आपने देखे। एक जगह फाइनल के लिए बची है। 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 2, 1 विकेट नवनाथ. मॅजिकल चेंज बॉलर या स्माईटचा कॉल येईल अवांतर धावेनं. किरवली संघाला कोणी विसरणार नाही. प्रवीण अगदी पाहिलं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये रायगड ग्रामीणमधून या संघानं प्रवास केला. नवनाथ होता, मात्र यावर्षी सुद्धा संघ भरपूर फॉर्ममध्ये. गुलशन आम्हाला माहिती देईल. आज 3 क्रमांक त्यांना मिळाला. 3 ट्रॉफ्या आतापर्यंत झाल्या. यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये. नवनाथला आपण पाहतोय. नवनाथ गायकर पुढचा चेंडू समोर किशोर. मिचेल स्टार्क यॉर्कर के लिए मशहूर मिचेल स्टार्क। अभी मैंने कहा कि मिचेल स्टार्क क्यों, क्योंकि ये भी यॉर्कर के लिए मशहूर है। नवनाथ गायकर के खाते में एक और सफलता। ये देखिए यॉर्कर, तीनों स्टंप छोड़े कैलाश किशोर पोरजी ने, और ये एक बड़ी गलती, लेग स्टंप पर गेंद लगी है, दूसरी विकेट। नक्कीच प्रवीण बघा, चेंडू स्विंग झाला आणि त्या लेग स्टिकला उडवलाय. दबाव निर्माण झाला. ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये टायगरच्या गोलंदाजांवर हल्ले चढवले, मात्र आता त्या 2 इम्पॉर्टंट विकेट. क्रिकेट कसा रंग बदलतो बघा. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं धावांचा उच्चांक केला आणि आता प्रवीण त्यांना धावा बनवण्यासाठी झगडावं लागते एका धावेसाठी. 3 धावा. सागर, आज की रात नवनाथ के नाम। नवनाथ बल्लेबाजी में इनफॉर्म है, गेंदबाजी में इनफॉर्म है। बहुत तगड़ा परफॉर्मेंस है आज नवनाथ का, और 5 स्टार रेटिंग उसे जरूर देंगे। 4 षटकांची सेमीफायनल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा, 2 विकेट. 2 इम्पॉर्टंट फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज झाले. धावा बनतील ना प्रवीण. धावा पाहिजेत तर मॅच मध्ये मजा येईल. मागचा सामना एकतर्फी जिंकला किडुकपाड्यानं, मात्र वेगळा जल्लोष होता. राजाराणी घोट विरुद्ध आता धानसर आणि किरवली. जी बिल्कुल, जल्लोष तो होना चाहिए, क्योंकि नाइट रजनी का अलग ही मजा होता है सागर। डे से नाइट का कंपैरिजन कभी हो नहीं सकता। ये अलग मौसम होता है, ये अलग सुहाना सफर होता है, और दर्शक बहुत ज्यादा होते हैं, तो वो जल्लोष था खिड़ुकपाड़ा का। और बेहतरीन स्ट्रोक है, ग्राउंड शॉट। अनिल पाटिल इस बार छूट गई। अनिल पाटिल ने गलती की, गेंद सीमा बार। 4 रनों के लिए सागर 4 ओवर का ये मैच है, सेमीफाइनल 2। क्या लगता है आपको, कितने रनों की आवश्यकता होगी डांसर को ये मैच जीतने के लिए? कितना स्कोर बेहतरीन होगा इनके लिए? टारगेट सेट तो चाहिए बड़ा। अनिल ने गेंद को छोड़ा, उसके बाद लॉग ऑफ पर ये 4 रन आते हुए। तर 1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 आहे बघा. हा शेवटचा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. चेंडू अडवणं सोपं होतं, मात्र चुकी झाली. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो जरूर. अनिल. गुलशन बघा नेहमी उभे राहतात. 12व्या खेळाडूंमध्ये आणखीन एक खासियत असते, ते काही बसतात, आरामात असतात, मात्र गुलशन अगदी मैदानावर कॉन्सन्ट्रेशन, धाकधुकी. आणि 12व्या खेळाडूंना कूलर आहे. ही बक्षिसांची लयलूट आहे. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषक. टॉस जिंकलाय दानसरनं आणि धाडसी निर्णय. बॅटिंग त्यांनी घेतली, मात्र बॅटिंग करताना प्रवीण राकेश पोरजी आणि किशोर पोरजी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन बाद झाले. आता डोनाल आणि जबाबदारी असेल हनुमानवर. मंगेश पाटिल गेंदबाजी में दूसरी ओवर लेके, और लेफ्ट हैंड बल्लेबाज है हनुमान, कम उम्र के बल्लेबाज। स्ट्रोक बढ़िया है, बल्ले के स्लॉट में ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, फील्डर नीचे, कैच ड्रॉप। आसान सा कैच था सागर, ये जजमेंट खराब रहा, और ये 3 चुरा लिए इन्होंने बिटवीन द विकेट। 3 का ये आंकड़ा आज देखने मिला सागर। नवनाथ तिथे सांगतो शांत डोक्याने खेळावं. शांतता क्रिकेटमध्ये का महत्त्वाची असते. एकाग्रता बिघडली, 2 चुका झाल्या, एक मिडऑफकडे मगाशी झाली आणि आता हा झेल सोडला. गोलंदाजी चांगली होते, मात्र कधी कधी खेळाडू अशा आविर्भावामध्ये असतात का मग चुका अशा होत असतात, आणि ते चित्र मैदानावर. डोनाले हनुमाने आक्रमक झाले ना प्रवीण, तर धावसंख्येचा वेग वाढेल. 11 धावा, 2 गडी बाद, 4 षटकांचा सामना. बघा आणखीन एक 900 प्रेक्षक आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता यांना बाहेर कोण काढणार प्रवीण? नेमकं कोणत्या गावातील ते प्रेक्षक आहेत? कदाचित त्या गावाला देखील 2 धाव्याची पेनल्टी लागू शकते, कारण आयोजक आमचे इन्फॉर्म आहेत. नक्कीच बघा ज्या गावाचा असेल, कारण मॅच सुरू आहे. मंगेश, यस, गोलंदाजांची दाहकता आणखीन एक धक्का, दबाव निर्माण करतोय पुन्हा एकदा किरवली संघ. विकेट.
धावा 3 विकेट आणि आता डोनाल्ड बाद झाला ना तिथे आणखीन दबाव वाढलाय. 3 विकेट 11 धावा. बॅटिंग करतोय धानसर ज्याने टॉस जिंकला होता. फलंदाजीला प्राधान्य दिलं. सेकंड ओव्हर 4 षटकांची ही दुसरी सेमीफायनल फायनलमध्ये पोहोचलाय खिडूकपाडा संघ. आणि कोणता संघ धडक मारेल आणखीन फायनलमध्ये पाहूया. बारक्या के लिए आज की रात उनके नाम पर हो सकती है. उनको बल्लेबाजी में दमखम लगानी है. ध्यान रखें सेमीफाइनल तक ही आपके रन काउंट हो गए मैन ऑफ द सीरीज के लिए. मतलब ये आखिरी मुकाबला है काउंटिंग का. उसके बाद एग्जिट पोल पर ये मुकाबला चला जाएगा. 12 पे 3. सागर परिस्थिती गेंदबाजों के पक्ष में काफी ज्यादा नजर आ रही है. नक्कीच गोलंदाजी करणारा संघ पाहतो किरवली. करंट रन रेट पाहिला 8 ची सरासरी. मंगेश गोलंदाजी करतोय. बारक्या आणि हनुमानवर जबाबदारी. पुढचा चेंडू ओ लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक निशाणा साधला. मंगेशनं पकडलाय झेल. चौथा धक्का 12 वर. आसू पाटील या स्पर्धेला बघा किती जणांची पसंती आली. आणि आमच्या डायगरचे मान्यवर अभिमन्यू गणपत पाटील, एकनाथ शेठ नामदेव पाटील, हनुमान दादा हेंदर पाटील, महेश शेठ गणपत पाटील, नारायण मामा गणपत पाटील आणि विरण शेठ पाटील डायगरचे आमच्या मान्यवर यांनी या स्पर्धेचं कौतुक केलं. स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. आणि सिद्धी करमले गाव म्हटलं तर नाईट स्पर्धा प्रवीण नेहमी चर्चेचा विषय असतो. बघा आणखीन एक पाहुणा आलाय मैदानावर. यस मॅचकडे वळूया. शॉन पथक का आना सागर मांडवकर अगर आप बात करें तो एक शुभ संकेत होता है. इकडे बघा रिक्षा चालक मालक संघटना हे पण कुठूनही येतात. गेंदबाज तैयार है. मिस टाइमिंग स्ट्रोक. बल्ले का किनारा और ये कैच आउट. स्कोरर मित्रांच्या अगोदरच गुलशनचा कॅम्प्युटर खूप फास्ट आहे. काय माहिती पोचवते. आतापर्यंत सर्वाधिक विकेट मंगेश. मात्र उलटफेर काय घडलेत बघा. याच्या अगोदरचे सामने टफ झाले. अटीतटीचे सामने शेवटपर्यंत रंगले. मागचे 2 सेमीफायनल 1 आणि आता बघा 12 वर 5 गडी बाद झाले. पहिला सामना असाच होता. राजा राणी गोट संघाची हीच अवस्था होती. मात्र त्यानंतर त्यांनी जो एकलपाडा संघाला पराभूत केलं ती इम्पॉर्टंट मॅच पाहिली. त्यानंतर अटीतटीच्या लढती पाहिल्या. डायगर आणि धानसरचा एक सामना सोडला. तर मात्र यापूर्वीचा एक 1 साइड मॅच पाहिली. आणि आता या सामन्यामध्ये थोडं प्रवीण वेगळं चित्र आहे. इथे गोलंदाजांची आता बाजू पाहिली तर स्ट्रॉंग है. 40+ कैलाश पोरजी बहुत ही अनुभवी खिलाड़ी है. उनका अनुभव दिखाने की ये ज़रूरत आ चुकी है. ये वक्त आ चुका है. ये टाइम आ चुका है. और कैलाश पोरजी को ये टाइम लाना होगा. अपना टाइम आएगा. आइए देखते हैं कैलाश पोरजी का टाइम आएगा या नहीं. लेकिन बारक्या को उनको साथ देना बेहद ज़रूरी है. 12 पे 5 स्कोरबोर्ड पर हालात बहुत ही बदतर. जय गणेश्वर दानसर. अपील जोरदार. अंपायर कह रहे कि ऊपर लगी है. हाइट फैक्टर बहुत ज़्यादा है. लेग बाइस पे 1 रन. बहुत ही खतरनाक गेंदबाजी सागर. मतलब तारीफ लायक. पिछले 2 मुकाबले में ये गेंदबाजों का बोलबाला रहा. लेकिन पिच का मिजाज देखें तो आज ठंडी जिस तरीके से बढ़ रही है लग रहा है कि विकेट गेंदबाजों को साथ दे रहे सागर. कल इस मैदान पर बैटिंग पिच थी. कल बहुत बड़े बड़े स्कोर बने. बड़े बड़े छक्के लगे. आज गेंदबाजों का बोलबाला है. 3 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोरबोर्ड पे 13 पे 5. दर्शक देखिए, पब्लिक, ये जनता जनार्दन मानवी समुद्र मैच का आनंद लेते हुए. और स्वर्गीय प्रभाकर आसू पाटिल चषक इस साल भी कामयाब की बुलंदी को छूता हुआ, आसमान की बुलंदी को छूता हुआ. नक्की 2 षटकं संपली. 13 धावा 5 गडी बाद. सेमीफायनल सेकंड पाहतो आपण. हेमन ट्रान्सपोर्ट्स आणि युनिटी कंस्ट्रक्शनचे आम्ही पाहतो. प्रोप्रायटर शिवभक्त. आपण पाहतो आमचे उद्योजक
हेमंत पाटील आहेत आणि ते प्रेक्षकांचं कौतुक करतात. तिथे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला खूप छान पद्धतीनं सपोर्ट करतोय. 2 षटकं संपली, 13 धावा, 5 गडी प्रवीण बाद झाले. थोडा अडचण वाढले, मात्र एखादी भागीदारी बनली ना, चांगले मोठे फटके आले ना, फायटिंग स्कोर बनवणं आता महत्वाचं आहे बॅटिंग करताना धानसर संघाला. ये वो पार्टनरशिप हो सकती है कैलाश पोरजी और बारकिया, ये आखिरी उम्मीद है धानसर की. अच्छा स्ट्रोक है, सामने गैप में खेला है कैलाश पोरजी, पिकअप शॉट, गेंद को फेंक दिया लॉन्ग ऑन सीमा पार, 4 रनों के लिए. पिकअप स्ट्रोक, मिड विकेट सीमा पार, 4 रनों के लिए. ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड यानी बहुत ही पुराने खिलाड़ी 40 प्लस में खेलते हैं कैलाश पोरजी, और वही रुतबा वही जज्बा है उनके बल्लेबाजी में. ये एक बड़ा खतरा है किरौली के सामने बारके और कैलाश की पार्टनरशिप. तर 7 स्टार ग्रुप यांच्याकडून धानसर संघाला शुभेच्छा आल्यात. बघा सर्व ग्रामस्थ सिद्धी करवले आमचे पाहुणे. एकूण धावा 17, 5 गडी बाद. सागर पाटील तिसरं षटक, आक्रमण केलंय, मोठे फटके हवेत, मिसफिल्ड झाले. आज चुका भरपूर होतात फिल्डिंग करताना, अगदी 4 वेळा प्रवीण पाहिला अशा चुका झाल्यात. कमबॅक करावं लागेल. धानसर संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष, जेवढा संघर्ष दमदार तेवढं यश निश्चित. आणि बघा थोडासा भीतीदायक वातावरण, संकटांना धैर्याने तोंड दिलं तर मार्ग सापडतो. संकट ओढवलंय, मात्र आता 2 हात करावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट केला, कनेक्टिंग प्रॉपर झाले, चूक झाली आणि चेंडू जरूर फरार होईल. लॉंग स्टॉप आणि थर्ड मॅनच्या मधून गेला हा चेंडू, जरूर इशारा आलाय. 4 धावा. ने कोशिश की थी रोकने की, लेकिन गेंद बाहर गई 4 रनों के लिए. अक्रॉस द लाइन, स्विच हिट, रिवर्स खेला था, स्विच एंड स्वीट स्ट्रोक, 4 रनों के लिए. 3 खिलाड़ियों के सामने से गेंद निकली है कैलाश पोरजी. अब ये ट्रेन पटरी पे आती हुई, बहुत ही तेज है लेकिन दिशाहीन बॉल है. अंपायर सिग्नल, खराब गेंद, वाइड बॉल. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होगी. वाइड बॉल से भी धानसर के लिए बेहतरीन रन आ सकते हैं, लेकिन दोनों नजदीक की टीमें हैं. अगर सामने एक हाईवे को छोड़े तो आसपास की टीमें दोनों, राइट एंड लेफ्ट. बहुत जोरदार अपील, एलबीडब्ल्यू की अंपायर ने इसे खारिज किया. सागर क्या लगता है 4 ओवर में ये परिणाम क्या होंगे स्कोरबोर्ड पर? कितने रन चाहिए ये जीतने के लिए? नक्कीच कैलास आणि बारक्याकडून अपेक्षा वाढल्या असतील धानसरसाठी, कारण कैलास 5 मध्ये वैयक्तिक 10चं योगदान आहे. एकूण धावा धावफलकावर 24 आहेत, 5 गडी बाद, एक शॉन पथक सुद्धा मैदानावर. आक्रमणाचा प्रयत्न जरूर, अपील, जोरदार अपील, एक वेगळा उत्साह बघा किती. मैदानावरचा तुमचा उत्साह महत्त्वाचा असतो, धाडस, साहस, मिलाप या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि मैदानावर जी कॉन्फिडन्स लेवल जर हाय असेल ना तर तुमचा खेळ चांगला होतो. जी बिल्कुल, हाउ द जोश, जोश चाहिए आपके पास. आपने देखा होगा हाउ द जोश. इस बार पिकअप स्ट्रोक है, रूम बनाया, छक्का पाया. ओल्ड इज गोल्ड, कैलाश पोरजी. यानंतर आपण पाहणार मेगा फायनल सामना. आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आणि व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्याही सर्व मान्यवरांचं स्वागत. बघा 10वं पर्व इथे आपण एन्जॉय करतोय. खरं तर सगळं सातत्य राखले जर्मन मित्रमंडळ आणि जर्मन क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं. परंतु 10च्या 10 वर्ष मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या सर्व आहेत त्या आम्हाला पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशालदादा शांताराम पाटील यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात येतात दरवर्षी. मित्र गेली 10 वर्ष त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्हाला देत आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. डीजे
थँक्यू. तर यावर्षी मंगल नागो मडवी यांच्या स्मरणार्थ निवृत्तीदादा मंगल मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत केली श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ऑनर सन्माननीय संजय शेठ मारुती पाटील यांच्या वतीनं सलग 10 वर्ष ती बाईक पुरस्कृत करण्यात आली. परंतु पुढच्या वर्षी निवृत्ती मडवी यांच्याकडून 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात येतील. यस, बक्षिसांची लयलूट स्क्रीनवर आपण पाहतो. योगेश स्पोर्ट्स सायकल बाईक मालिकावीर. कोण असेल खेळाडू, कोण असेल विजेता उपविजेता. क्रिकेट प्रेमी अनेक दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना सेमीफायनल सेकंड पाहतोय. धानसर विरुद्ध किरवले यांच्यामध्ये होणारी फाईट. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 30 आहेत. सेमीफायनलचा सामना आणि आमचे मुख्य आयोजक हनुमानदादा पाटील यांचे इथे आगमन झाले. आज प्रचंड पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला प्रवीण. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30 आहे आणि या षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल धानसर संघाला. करंट रन रेट 10.00 के औसत से 30 रन स्कोर बोर्ड पर. जी बिल्कुल सागर सही कहा, ये ओवर बहुत ही क्रूशल है धानसर के लिए. इस ओवर में काया पलट होनी चाहिए और बारक्या इनका बल्ला चलना चाहिए. बहुत ज़रूरत है धानसर को कि बारक्या इस ओवर में तहलका मचाए. मच्छिंद्र बॉलिंग के लिए तैयार. पहली बॉल खोद के निकाला है मिड विकेट पर. एक मुकम्मल हुआ, 2 के लिए पलटे. 1 रन महज. थ्रो परफेक्ट, सही जगह पे थ्रो फेंका उन्होंने. कैलाश दौड़े थे लेकिन वापस पीछे गए. अनिल पाटिल, बहुत मजबूत खिलाड़ी अनिल पाटिल. 1 रन महज मिलेगा. 31 रन स्कोर बोर्ड पर. 50 लगते हैं तो धानसर का संघर्ष बहुत बड़ा होगा क्योंकि खिरौली की बल्लेबाजी तगड़ी है. बिल्कुल आप देखें तो बल्लेबाज मंगेश और नवनाथ है, अनिल, तेजस, सागर, ये बहुत मंजे हुए बल्लेबाज है. तो इनके खिलाफ 50 का आंकड़ा तो चाहिए. लेकिन धानसर की गेंदबाजी भी अच्छी है. कैलाश की गेंदबाजी आपने देखी. बिल्कुल तुषार पोरजी को देखिए, वो भी बढ़िया गेंदबाज है. गोलंदाज मच्छिंद्र. फुटबॉलचा वापर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दबाव वाढला असेल थोडा किरवलीवर, कारण धावा होणं महत्त्वाचं आणि इथे झाली मिस फिल्डिंग. जरूर प्रयत्न प्रवीण. इथे बघा एकमेकाला पाठी राखत सूर्य, कारण भागीदारी होणं, चांगले फटके येणं संघासाठी खूप महत्त्वाचे. आणि या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले ना तर थोडा फाइट स्कोर बनेल. ये पार्टनरशिप हुई है. 9 गेंदों पे 18 की पार्टनरशिप हुई है. 10 गेंदों पर 20 की. और स्कोर बोर्ड पे 33 पे 5. मचिंद्र इस बार हल्के हाथों से गेंद को ढकेला. डीप में स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है. सागर थे वहां पर. महज 1 रन यहाँ पर मिलेगा. सिंगल के साथ स्कोरबोर्ड पे 34 रन लगेंगे. आप देख रहे हैं सेमीफाइनल 2. प्रो स्कोर कहता है कि 39 बन सकते हैं. CRR 9.71 का है. और अब 3 गेंदों का ये मात्र खेल बचा है. 34वा धावफलकावर 5 गडी बाद. मच्छिंद्र तयार. पुढचा चेंडू आक्रमण करते. खोदून काढले. आक्रमकता सुरू आहे, मात्र धारदार गोलंदाजी समोर 2 धाव घेण्याची तयारी. धोका होता, मात्र बघा स्ट्राइक हवे बारक्याला. त्याला विश्वास आहे. तुमचा स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि स्ट्राइक आपल्याकडे ठेवले. नक्कीच आपण पाहतोय स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. बघा वैयक्तिक 3 मध्ये 4 खेळतोय. योगेंद्र दादा पाटील आज भरपूर खुश आहेत, कारण आज टाइम मॅनेजमेंटनं खूप छान काम केलं. मग आमचे योगेश असतील, संदेश असतील, जे टार्गेट होतं, माइंड सेट होता आणि त्यावर काम करताना चांगल्या योजना, असे आयोजन कमिटी मेंबर्स खूप कमी असतात. जी बिल्कुल सागर. टाइम मैनेजमेंट की तारीफ करनी पड़ेगी क्योंकि 11:16 और ये सेमीफाइनल 2 चल रहा है. इसके बाद एक ही मैच है फाइनल का. तो ये टाइम मैनेजमेंट और कमेटी को हम बहुत सारी शुभकामनाएं देते हैं. बिल्कुल स्ट्रॉन्ग कमेटी है सागर. परफेक्ट मैनेजमेंट, परफेक्ट कार्यक्रम. 37 5 गडी बाद झालेत. हरिभक्त पारायण आम्ही पाहतोय. मोहन मामा शिवकर. क्रिकेटची त्यांना हौस नाही, मात्र आज फायनल पाहायला आलेत. वालाच्या शेंगाचा आनंद घेताना सुद्धा पाहते. रोज येतात आणि आज सुद्धा बघा 37 5 गडी बाद. शेवटचा हा चेंडू. किती धावा येतील. कैलास आहे 9 मध्ये 19. एक मोठा फटका फाईट करून देईल प्रवीण बॅटिंग करताना धानसर संघाला. ऑन साइडला ड्राइव्ह केला. गॅप मध्ये वेगाने चेंडू. ओ गुड फिल्डिंग. काय
चेंडू अडवलाय. तेजसनं कौतुक करायला पाहिजे आणि तेवढा चांगला थ्रो. प्रवीण गुड फिल्डिंग, गुड कमबॅक चांगले. टोटल स्कोर कार्ड 39. मॅच बघायला मजा येईल प्रवीण, कारण 39 झालेत. कॅमेरामन आम्ही पाहतोय बघा ओम साई MTC आणि आमचे मेन कॅमेरामन प्रणयला तिथे पाहतोय. प्रचंड मेहनत आहे, अगदी झाडा झुडपामध्ये बसला, अजिबात भीती नाही. मागे काळोख सुद्धा, आणि या कॅमेरामनचं कौतुक होणं महत्वाचं. यस 39-40चं टार्गेट. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी विवेक दादा केनी यांच्या वतीनं 2200 रुपयाचं मला देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. मंगेश शेट केनी पेटाली यांच्याकडून आम्हाला 4000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. या सर्व दानशुदात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता शुभ सन्मान केला जाईल. मी मयुराज ज्वेलर्सचे ऑनर इथे उपस्थित आहेत, परंतु तत्पूर्वी आपण काही विशेष सन्मान घेणार. खरं तर पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय रामदासभाई पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. साहेब या दादा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर जेम्सभाई गुर्जरचा सन्मान करूया. मयुराज ज्वेलर्सचे ऑनर आहेत, नक्कीच त्यांचा सन्मान केला जाईल. सध्या क्रिकेटला त्यांचं देखील खूब मोठं योगदान असतं. जेम्स भाई जिनसे और से हमेशा क्रिकेट के लिए बड़ा योगदान रहता है, क्रिकेट से लगाव रहते हैं, और कई इस साल में भी उनकी टूर्नामेंट होने वाली है. पिछले साल घनसोली के मैदान पर हुई थी. बिल्कुल उनका भी स्वागत करेंगे योगेश दादा की तरफ से. मयूराज ज्वेलर्स आप देखेंगे बिल्कुल तलोजा फेज 1 जहाँ पर उनकी शॉप है, बिल्कुल उनका सन्मान हमारे मंच के ऊपर. आणि त्यानंतर आपण सन्मान करूया. या ठिकाणी सन्माननीय संतोषदादा मडवी यांचा सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून मित्र या स्पर्धेला लागणारे संपूर्ण सन्मान चिन्ह त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. संतोषदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. आज शेवटची रात्र आहे. खरं तर मान्यवर भरपूर संख्येने इथे उपस्थित झाले, आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य मोठं राहिलंय, विजेता या आपल्या शुभासी तो सन्मान केला जाईल. चला मॅच ऑन करायचं आपल्याला, लगेच मॅच ऑन करायचं. आणि 12व्या खेळाडूंना जे कूलर मिळणार आहेत ना, ते कूलर आता बघा आमची सर्व आयोजक कमिटी घेऊन आलेत, आणि गुलशनची नजर कूलरवर गेली. पहिल्यापासून लास्ट पर्यंत जो 12वा आला त्याला मिळणार आहे. आणि योगेशने सांगितले गुलशन तुला इंटरेस्ट नसेल तर हा, जर 12वा खेळाडू लक्ष, हा कमिटीचं लक्ष आहे, 12वा जर चेंज होत गेला ना तर ते कूलर बाद, चिट्टी बाद होणार. बरोबर ना योगेश? मग 3च असतील. बघा इथे प्रेक्षक आलेत, आमच्या समोर आलेत, जरा त्यांना सुद्धा कव्हर करा. मंगेशनं 3 षटकार मारले तर 1000 रुपये रोकडा जमा केलेत, गुलशन कडे जमा केलेत. हा लक्ष ठेवा, चौकाराला 200 गुलशन जमा करा तुम्ही. पद्माकर पाटील, मंगेश काका आहेत, आणि हे पारितोषिक आले प्रवीण गुलशन कडे, आणि गुलशनने सांगितले GST लागू. तर मयूराज ज्वेलर्स प्रोप्रायटर जेम्सभाई गुर्जर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले, त्यांचं मनपूर्वक आभार. मैच ऑन. तो चलिए दोस्तों, फाइनल की तरफ चलते, ग्रैंड सेमीफाइनल की तरफ चलते. दूसरा सत्र जीत के लिए 4 ओवर 40 की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग इस प्रतियोगिता का नियम है. खिरौली टीम धानसर 2 पड़ोसी टीमों के बीच में क्रिकेट का महामुकाबला, और पड़ोसी के मुकाबले बेहतरीन होते हैं. तर या दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जितेंद्र भाई सध्या मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत. योगेंद्र दादा पाटील आपल्याला आणि आपल्या संपूर्ण स्पर्धेला अर्थात भाईंच्या वतीने ते सन्मान शुभेच्छा येतात. खरं तर रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत जितेंद्र भाई, यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कैलाश पोरजी, तेज बॉल, पहली गेंद 0 मंगेश पाटिल के खिलाफ. इस बार बल्ले के स्लॉट में और गई प्लॉट में 6 रनों के लिए.
किरवली संघाचे समर्थक खूप आनंदित झालेत. नेहमीच त्यांची देखील स्पर्धा मोठी असते, त्यांनाही माहिती आहे स्पर्धेचे मूल्य काय असते आणि आज मयूर दादा बघा सपोर्ट करतात त्यांच्या संघाला. क्या बात है. प्रशांत दादा या, नानू या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. प्रशांत दादा आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. डबल, क्विक डबल कन्वर्ट करते हुए बल्लेबाज, 1 रन मुकम्मल. लेकिन सागर देखिए इस मुकाबले में जिस तरीके से हल्ला बोल हुआ है मंगेश का, जो बढ़िया स्ट्रोक लगा कैलाश पोरजी के खिलाफ, यहाँ पर दिख रहा है कि साफ चित्र कि मंगेश जो पहले मैच में नहीं चले थे वो इस मुकाबले में उनका बल्ला बखूबी चला है. ये सेमीफाइनल 2 है दोस्तों, मजा आएगा. दोनों टीम बहुत ही ताकतवर है. कैलाश तैयार, हल्के हाथों से ढकेल दिया, ऑफ ड्राइव का स्ट्रोक है, गैप में बॉल गई है. 4 रनों के लिए चौका. दानसर संघ जर जिंकला तर या ठिकाणी विरा पोरजी यांच्याकडून 2000चं प्राइज जमा झालेलं आहे. यस, बक्षिसांची लय लुटे. नवनाथ गायकरच्या षटकामध्ये प्रवीण 8 धावा होत्या, 2 विकेट. आणि आता सेकंड सेशन कमबॅक कैलासनं केलं होतं. डॉट बॉल षटकार आला, मात्र 2 मोठ्या फटक्यानं आघाडी मिळवली. आता प्रवीण 11 वर पोहोचलाय. बॅटिंग करताना किरवली थोडा तो आघाडीवर आहे. रिक्वायर रन रेट 10.00 का है. 40 का टारगेट 4 ओवर में चेस करना है. किरौली के दर्शक झूमते हुए जिस तरीके से बड़े स्ट्रोक आ रहे हैं, लेकिन धानसर के दर्शकों को मौका मिलेगा. हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाना है. कैलाश पोरजी की ओवर समाप्त हुई. 1 और 1, 11-0 विकेट टीम ओम नर्मदेश्वर किरौली. और आने वाले 13 जनवरी को किरौली के सरजमी पर आएगी एक बड़ी नाइट रजनी, और ये टीम आयोजक की भूमिका में आपको देखने मिलेगी. 3 ओवर 29 रनों की आवश्यकता. सागर, मंगेश और उसके बाद नवनाथ जैसे तगड़े बल्लेबाज इस टीम में, लेकिन ऑपोजिशन की गेंदबाजी भी बढ़िया है और दोनों पड़ोसी टीम है. और पड़ोसी टीम जब सामने आती है तो बड़ा धमाका होता है. प्रवीण बक्षीस आले. 11 धावा झालेत, 18 मध्ये 29. तर पारितोषिक आले प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. पुरस्कर्ते नामदेव पाटील किरवली. मंगेशसाठी 3 षटकारासाठी 5000 बंपर कॅश प्राइज प्रतीक पाटील यांच्याकडून. बक्षिसांची लय लूट. सेमीफायनल सेकंड. चला स्पीडअप, थोडा स्पीडअप करा. 11:25 झालेत. आज आमचे संपूर्ण कॅमेरामॅन खूप छान काम सुरू. यस, तर या ठिकाणी बघा विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी आमचे नितीन दादा मोरे सलूनवाले यांच्याकडून 1000चं प्राइज असेल. कमलाकर शेठ पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. एक सिंगल प्राप्त केली, डबल साठी नकार दिलाय. मैच कट टू कट यानी चांगली मैच है प्रवीण. जी बिल्कुल योगेश मडवी सर, मुकाबला बहुत तगड़ा होगा क्योंकि धानसर टीम भी इतने आसानी से ये मैच नहीं छोड़ेगी. उनके पास भी मशहूर गेंदबाज है, मास्टरमाइंड खिलाड़ी है. कैलाश है, किशोर है, इनकी गेम प्लानिंग काफ़ी तगड़ी. और तुषार पोरजी की गेंदबाजी भी आपको ज़रूर देखने मिलेगी. 12-0. यस, पुढचा चेंडू बारक्या राईट आर्म ओव्हर द विकेटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला. डॉट बॉल, दबाव वाढेल तर धानसरचे समाजसेवक धनराज गोंधली स्पर्धा लाईव्ह पाहतात, त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मॅच बनेल कारण धानसरकडे सुद्धा गोलंदाजांची ताकद आहे. ताकत दिख रही है बारक्या पोरजी के गेंदबाजी में. बहुत ही मशहूर गेंदबाज, परफेक्ट लाइन लेन से गेंदबाजी कर रहे हैं. तेजस पाटिल को रोक के रखा है, थाम के रखा है, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे. यॉर्कर गेंद का भी लगातार इस्तेमाल हो रहा है. बेहतरीन गेंदबाजी बारक्या अपने लय में आते हुए. देखिए डिफेंस खेला, स्ट्राइक रोटेट की, संभाल कर खेल रहे क्योंकि जो पिछले गेंदों पे गलतियां हुई उसके बाद मंगेश को उन्होंने मौका दिया. बारक्या खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टर्न करतो. बघा त्याचा इन स्विंग, ऑन स्विंग इथे उभं ठेवलं. आतापर्यंत बारक्याचे 3 चेंडू पाहिले प्रवीण, 2 धावा, 1 डॉट आहे. इक्वेशन पाहिलं 40चं टार्गेट. सेमीफायनल आहे. फायनल मध्ये जिंकणारा संघ फायनल मध्ये जाईल. मात्र 15 मध्ये 27. मॅच मध्ये काय येऊ शकतो, तणावाचं वातावरण आणि इथे संधी होत्या, अशा संधी सोडायच्या नसतात. किशोर पोरजी कैच ड्रॉप. गेंदबाज बहुत निराश रहे, वो जगह पर बैठ गए विकेटों पे कि ये मैच था भाई मंगेश का आउट होना. गुलशन देखिए यहाँ पर टेंशन में आए थे लेकिन भाई बच गए. मंगेश बारके तैयार है.
इस बार बेहतरीन स्ट्रोक, कैच का नतीजा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पर 6 नंबर। आता जीवा इथे संगीत देखील डीजे सागरच्या माध्यमातून आलेत। वीरा पोरजी यांच्याकडून बघा विकेट हॅट्रिकला 500 रुपये, सामना जिंकला तर डान्सर संघ 2000 रुपयाचं प्राइज। प्रवीण, मागच्या चेंडूवरती केलेली चूक किती मोठी असेल, याचं मूल्य काय असेल हे प्रेक्षकांनाही माहिती, आणि खरं तर आता डान्सर संघ खरंच कैलास पोरजीने देखील डोक्यावरती हात ठेवला, एवढं इम्पॉर्टंट विकेट मैदानावरती कॅच ड्रॉप केली। अजूनही मॅच मध्ये रंगत आहे। 13 मध्ये 21 प्रवीण, मॅच बनू शकेल योगेश, 19 झाल्यात। 40 विकेट दबाव निर्माण करेल, आणि क्षेत्ररक्षण भूमिका का महत्वाची असते, कॅच सोडण्याची परंपरा आपण अनेक उदाहरणे पाहिलेत। जी बिल्कुल सागर, देखिए परिणाम तो काफी नुकसानदेह होंगे। पहले गेंद पे वो पता चला है, बैकवर्ड स्क्वायर लेग में छक्का लगने के बाद, और गेम प्लानिंग करनी पड़ेगी अब बी फॉर बॉलिंग। जो गेम प्लानिंग है बी की वो अपनानी है डांसर को, कि फील्डिंग को मजबूत रखिए, ज्यादा गलतियां ना करे तो रन आप ये बचा सकते हैं। या चेंडूवर छक्का ठोकला तर 2000 प्रतीक पाटील। कुठल्याही खेळाडूने 3 षटकार मारले तर गणेशदादा पाटील, कुणाल दाभेचे मालक आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 5000 रुपयाचं प्राइज। आखिरी गेंद डिफेंसिव, जल्दबाजी नहीं है, बिल्कुल शांत है मंगेश पाटिल, बिल्कुल ठंडे दिमाग से काम कर रहे हैं। और इसी के बाद 2 ओवर का ये खेल समाप्त होता हुआ स्कोरबोर्ड पे 19 रन, जीत के लिए समीकरण 12 गेंदों पे 21 रन चाहिए कंपल्सरी चेसिंग। पाहतो बघा ही ट्रॉफीज 12 मध्ये करायचे, 21 19 झाले, 40चं टार्गेट आहे, रिक्वायर्ड रन रेट वाढलाय। सुंदर आकर्षक ट्रॉफीज, लक्ष वेधून घेणारी ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टीम बघा हे कव्हर करते ही आकर्षक ट्रॉफी। आज कोण उचलणार, विजेता कोण असेल स्पोर्ट्स सायकल नामांकन, मॅन ऑफ द सिरीज चर्चा सुरू आहे। मात्र झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते। शॉर्टेस्ट टीम मीटिंग बोलवली प्रवीण, डान्सरच्या संघनायकानं संघ सहकार्यानं सांगितलं, गेम प्लॅन केला असेल। चला थोडी चर्चा सुरू आहे, मात्र मॅच सुरू होईल, प्रेक्षकांचा उत्साह, प्रचंड गर्दी आहे। सेमीफायनल सेकंड 11:30 वाजलेत, चांगलं नियोजन। स्पर्धा पाहते स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक गेंदबाजी के लिए गणेशदादा पाटील स्पर्धेचे आयोजक करत, आणि कुणाल दाभेचे ऑनर यांच्याकडून किरवली संघाच्या खेळाडूला सुवर्ण संधी आहे। लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000। सागर, या स्पर्धेमध्ये एक विक्रम घडलाय। परवाच्या दिवशी 3 बॉल 3 षटकारांसाठी प्राइज होतं 71,000 रुपये, आणि ते प्रदीप पाटील वाकलन यांनी पटकावलं। 71 के सागर, प्रदीप दादा पाटिल वाकलन तो मालामाल हो गए भाई, नसीब है उनका। बेहतरीन, वाकलन टीम क्रिकेट में हमेशा उच्च स्तर पर काम करती है। 19-12 पे 21 मैच की तरफ चलते हैं दोस्तों। अब आ चुके हैं तुषार पोरजी, होशियार गेंदबाज, मजा आएगा, स्पीड अप करिए। किरौली के दर्शक अभी झूम रहे फिलहाल। मयूर पाटिल, लेग ब्रेक का सुल्तान, हमारे नरेश पाटिल होंगे, नरेश पाटिल भी आ चुके हैं, स्वागत है आपका। आइए मैच की तरफ चलते हैं। क्या ये टर्निंग पॉइंट ओवर होगी सागर? ये सबसे इंपॉर्टेंट ओवर है। 4 ओवर के मुकाबले में तीसरे ओवर डिपेंड करती है। कट किया हल्के हाथों से, किरौली डांसर को बहुत नजदीक से जानती है और उनका खेल उन्होंने देखा है, बहुत बार खेला भी है। उसी सोच में किरौली सम्मान भी दे रहे उनको। नक्कीच प्रवीण, बघा क्षेत्ररक्षण 2 इनसाइड सर्कल ठेवलेत आणि ते समोर ठेवलेत, आणि आता हटवले। मगाशी तेजससाठी 2 ठेवले, मिड ऑन आणि मिड ऑफ, आणि आता बघा एक ठेवलाय डीप बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट कडे जी नियुक्ती केली। गली स्लिप है, व्यूअर असणं आकले 11 मध्ये 20। पड़ोसी 2 टीमें खेल जानती है करीब से, प्लानिंग तो होगी भाई, फील्डिंग परिवर्तन भी होगा। लेकिन मंगेश पाटिल क्या ये ऑन फायर होंगे? पिछले मैच का हीरो बचा अभी तक नवनाथ गायकर, कुछ भी हो सकता है। किरौली की बैटिंग लाइन बहुत स्ट्रांग है। अब जीत के लिए 11 गेंदों पर महज 20 रन चाहिए।
टिकट टू फाइनल, ये टिकट किसे मिलेगा? यस, तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आमचे दमदार व्यक्तिमत्व वीरूभाई पाटील टायगर यांचं आगमन झाले. त्याचबरोबर आमचे तुर्भे गावचे अनिल दादा आणि संपूर्ण आमचे या ठिकाणी टायगर गावचे भूषणदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. क्या बात है, मेहमान नवाजी भी शुरू है, 2 मुकम्मल किए और किरौली का खेल. अभिमन्यू भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. आज खरं तर प्रवीण शेवटची रात्र आणि मान्यवरांची मानदी अद्याप व्यासपीठ होती इथे, त्या सगळ्यांचं स्वागत. स्विच हिट रिवर्स खेलने की कोशिश थी मंगेश पाटिल की. किरौली के जो बल्लेबाज प्लेयर है, डगआउट पे आपको बैठकर ये मुकाबला देखना है. स्कोर बोर्ड पर ध्यान देंगे तो बहुत बढ़िया स्कोर है. 9 गेंदों पे 18 रन चाहिए. तुषार पोरजी, मैंने कहा होशियार गेंदबाज, और ये हमेशा होशियार गेंदबाजी करते, संभल के खेल रहे बल्लेबाज, टेम्परामेंट के साथ, संयम के साथ खेल रहे. बघा डगआउट बॉक्स कॉमेंट्री बॉक्स मधून गुलशन आवाज देऊ नका, 12 बाय काढून कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका. आयोजन कमिटीची सूचना आहे, वरना 2 धावेची पेनल्टी लागेल. पेनल्टी बहुत लगी है इस बार. फ्लाइट स्ट्रोक, चाबुक स्ट्रोक लगाया है. मंगेश पाटिल ने संयम को दूर किया, शांत थे, लेकिन अब धमाका, ये जल्लोश अब किरौली का. डगआउट खुश है. मैच ऑन. 9 गेंदों पे जो दूरी थी कम हुई, 8 गेंद पे 12 चाहिए. सेमीफाइनल 2, यू वाचिंग द बिग फाइट. एक्साइटमेंट मैच है, जोश है, जल्लोष है भाई. ये क्रिकेट है. 2/26 in a row. What a match. Now this match is going to one side. Mayur Patil is happy. आवाज येऊन द्या किरौलीचे प्रेक्षक. 6 रन चाहिए जीत के लिए. अगर ये तीसरा छक्का लगता तो समाधान चे मात्रे इनकी ओर से 2000 का इनाम सोमनाथ जी मात्रे की ओर से मिलेगा. व्हाइट बॉल, हैट्रिक के लिए अभी तक मौका है मंगेश पाटिल के लिए. 3 षटकार, प्रतीक पाटील 5000. नक्कीच आम्हाला जे माहिती पोहोचवतो जरूर. 35-7 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. आयोजक कमेटी ओर से 5000 भी है. और ये देखिए मैच फिनिश. मंगेश पाटिल तूफान. यस, फायनल मध्ये गेलाय किरवली. यस डीजे. थँक्यू. अजून बाकी आहे. असं वाटलं की तुम्ही फायनल जिंकले की काय, एवढा आनंद व्यक्त केला. विकेटवर थांबू नका. एक झेल सोडली होती प्रवीण, आणि धानसरला त्याचीच किंमत मोजावी लागली. अगदी बरोबर. कैला किशोर पोरजी याने झेल पकडला असता कदाचित काहीतरी फेरबदल झाला असता सामन्यामध्ये. नक्की प्रवीण, फार महत्वाचा झेल होता. बॅटची एज लागली, त्यानंतर विकेट होती, परंतु आज त्याचा पस्तावा टीम संपूर्ण धानसरला आणि संपूर्ण गावाला. कारण मेन विकेट होती मंगेशची, आणि त्यानंतरचा जो प्रश्न होता तो सगळ्यांना माहिती आहे, कारण सांगण्याची गोष्ट नाहीये. आता सर्वजण स्मार्ट झालेत. सागर खरं तर प्रत्येकाकडे कॅल्सी असते, आणि सध्या मॅच जिंकली आहे आणि मेगा पाण्यामध्ये पोहोचलाय ओम नर्मदेच्या क्रिकेट संघ किरवली. मंगेश पाटील